मित्रांनो, स्वागत आहे एका सुंदर व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज जर बघितलं तर आज मस्तपैकी आमच्या कंपनीचं गेट टुगेदर आणि विशेष म्हणजे आज आमचे HR विभागातले जे आमचे मित्र आहेत देसाई, तर ते विशेष म्हणजे पूर्ण होल फॅमिली सोबत आहे. शुभम त्यांचा मुलगा, त्यांच्या वाईफ आणि विशेष म्हणजे त्यांच्या भावाची मुलगी, तर सगळे म्हणजे फॅमिलीसाठी एन्जॉयमेंट करायला आले. मी पण माझ्या बाळाला स्वस्तिकला, आदिताला आणि आई साहेबांना घेऊन आलोय. आणि विशेष म्हणजे आमचे मित्र पण आले, ते चला चला लवकर या. तेशी साहेब पण आले ते आता या ठिकाणी. तर चला, आल्याबद्दल धन्यवाद. आजचा गेट टुगेदरचा जो काय होल प्लॅनिंग आहे तो खूप मस्त असं एन्जॉयमेंट वाला होतोय. आणि आज मस्त सीझन बँकवेट जे मोशीमध्ये स्थित आहे, तर त्या ठिकाणी आपण त्याचा एन्जॉय करतोय. तर चला, आजची या टूरचा एन्जॉय करा होते. शुभम पण आले बघा, शुभम बाळाला कॅडबरी देतोय. तर फुल ऑन एन्जॉयमेंट. खाऊ हा तुला खाऊ दिला पैकी साहेबांची फॅमिली आली आहे, सगळे गँग. आणि बघा मुलं किती मोठी मोठी झालेत. लहानपणी बघितलं होतं त्यांना, आता किती मोठी झाले ते. वा, एक नंबर. खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून, खूप छान. चला, मस्तपैकी सीझन बँकवेटचा हा जो माहोल तुम्हाला लक्षात येईल आणि आतल्या गाण्यांचा आवाजावर बाळ इथंच थिरकायला लागले. पूर्ण व्हिडिओ एन्जॉय करा. चलो, आता सेंटर होतोय आणि विशेष म्हणजे आमचे सर या ठिकाणी भेटतात. ते सर, खरंच तुम्ही आल्यात आज पार्टीला, खूप भारी वाटलं. तो प्रतीक पण आहे आपल्या सोबत, खरंच खूप भारी. तर चला, एन्जॉय करूया आपल्या या पार्टीचा सगळ्यांसोबत. चलो. स्वस्तिक शेट मस्त एन्जॉय करते इथं. चुपके से आ गए है यहाँ पे और एन्जॉय करे हे स्वस्तिक शेट. काय स्वस्तिक गपचेप येऊन इथं मस्त पाणीपुरीवर डाव मारायचं काम चाललंय यांचं. तसे लेडीज म्हणलं का पाणीपुरी काय विशेष नाही, बोलायचंच नाही काय. मित्रांनो, विशेष म्हणजे या ठिकाणी आहे ना, आता थोडंसं स्नॅक्स मध्ये चालू झालंय आणि इथं पाणीपुरीचं फुल एन्जॉयमेंट करतात. हे स्वस्तिक शेट पण आपलं एन्जॉय करतात, आरिता पण एन्जॉय करते आणि भरपूर सारे इथं या ठिकाणी आहेत जे फॅमिली मधले मेंबर्स आले ते पार्टीसाठी. ते भरपूर एन्जॉय करतात आणि हा एन्जॉयच महत्वाचा असतो, कारण ते आनंदात म्हणजे मी आनंदात. नको बस. पूर्ण इथं या ठिकाणी नियोजन चाललंय आणि विशेष म्हणजे जर बघितलं ना, तर आता इथं छत्रपती शिवाजी महाराजांवरती काहीतरी भारी होणार आहे या ठिकाणी. बघा, मस्तपैकी मराठी मावळ्यांच्या गेटअप मध्ये या ठिकाणी आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज पण इथं बनतायत. त्याच्यावर थोडंसं आपण सीन घेऊया. आणि विशेष म्हणजे आपले मित्र आहेत छत्रपतींच्या गेटअप मध्ये, विशेष नाही का म्हणजे एकदम खतरनाक विषय होणार आहे भावना, एकदम भारी, काहीतरी भारी बघायला भेटणार. तर चला, एन्जॉय करूया. विशेष म्हणजे आज बॅरोकच्या प्रांगणामध्ये आज गेट टुगेदर मध्ये अफजल खानाचा वध साकारला जाणार आणि त्या छत्रपती शिवाजी महाराज सज्ज आहेत त्यासोबत या ठिकाणी. तुम्ही कोणता रोल करतायत? जिजाऊ बाळासाहेबांचा रोल या ठिकाणी आज आपल्या सम्राज्ञी मॅडम करतायत. आणि विशेष म्हणजे मावळ्यांच्या गेटअप मध्ये मोहिते सर आहेत इथं आणि आमचे HR या ठिकाणी पण इथं आहेत पोवाडा गायला आणि बडी बेगम पण या ठिकाणी इथे आहे. म्हणजे खूप सुंदर अशा पद्धतीने आजचा हा बॅरोकच्या प्रांगणामधला सोहळा होणार आहे. छत्रपतींच्या लुक मध्ये आज या ठिकाणी आपले प्रवीण सर आहेत, तर खूप भारी म्हणजे एकदम मस्त लुक मध्ये या ठिकाणी दिसत आहेत. छत्रपती शोभतायत आज तुम्ही, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मीच ऍक्च्युली ओळखलं नव्हतं सुरुवातीला, म्हणजे आय वॉज कन्फ्युज अबाउट दॅट की छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी पार्टीला आहेत. खूप भारी गोष्ट आहे. आपल्या नाटकामधले मोरोपंत या ठिकाणी आपले मित्र आम्ही या ठिकाणी सादर करतात आज मोरोपंतांची भूमिका. खूप सुंदर पद्धतीने हा नाटकचा सोहळा या ठिकाणी होणार आहे. नक्कीच एन्जॉय करा. बघा, एकदम मस्त लुक मध्ये वाटतं ते, म्हणजे खरंच अनुभवण्यासारखी गोष्ट आहे भावना. नक्कीच एन्जॉय करा. हा विषय एकदम खोल होतो. त्याच्या आधीची जी काही प्रॅक्टिस असते ना मित्रांनो, ती या ठिकाणी इथं होती. मंडळाला इथं आधीच जेव्हा मला इथंच कार्यक्रम लावून टाकते वाटतं अगोदरच. म्हणजे ही नाटकाची प्रॅक्टिस असते. अरे बाप, अफजल खान आता विषय म्हणजे अफजल खान बघूनच खरंच भीती वाटते. म्हणजे खरंच एक नंबर, म्हणजे खरी रियालिटी दाखवली. छत्रपती शिवाजी महाराज त्यासोबत अफजल खान, म्हणजे खरंच वाटतं ते काय लुक आहे, म्हणजे खतरनाक बाई, खतरनाक विषय होणार आहे. नक्कीच भारी विषय होतोय. एन्जॉय करा, एन्जॉय करा. मस्त मित्रांनो, बघा फायनली आता सगळी तयारी झाली आणि आता पूर्ण नाटकाचं जो काय अफजल खानाचा वधचा सोहळा दाखवला जाणार आहे, तर तो आता या ठिकाणी होणार या प्रांगणामध्ये. आणि आपण पण त्या सहभागामध्ये आपण एक हिस्सेदार होणार, याची खरंच एक गर्व आहे आपल्याला, मी मराठी असण्याचा. जय महाराष्ट्र, जय शंभूराजे, जय छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज बघितले का तुम्ही? बघितले ना, कसं डेंजर आहे. आता अफजल खानाला असं फाडून टाकणार. इकडे बघ माझ्याकडे, अफजल खानाला आहे ना, हा अफजल खानाला असं फाडून टाकणार, फाडून. बघ अफजल खान आले. इकडे बघ, इकडे बघ स्वस्तिक, इकडे इकडे अफजल खान आलेत. बापरे, अफजल खान अफजल खानाला फाडून टाकणार छत्रपती शिवाजी महाराज. भाषण चालू आहे का?
किती वेळा छत्रपती शिवाजी महाराज म्हणा आणि त्यासोबत त्यांचे मावळे आणि त्यासोबत ज्यावेळेस जेव्हा अफजल खान असतात किंवा सय्यद बंडा असतात की त्यांची पण भूमिका कधी विसरली नाही पाहिजे, कारण त्याला जिवंतपणा देण्याचं काम ही लोक करत असतात. कारण त्यांना कधी विसरायचं नसते, कारण तो जिवंतपणा, ती ताकद, ते सगळे इथं दाखवले. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का. दरबार झाला गपगार. त्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. नवतेचं अफजल खाने जीवा महाल आल्या. आओ हमारे गले लग जाओ. आओ आणि दगा केला. काल अभिमान मान्या, काल अभिमान मान्या. कट्टरीचा इतक्यात महाराज झालं. पोटामंदी पिचवा ठेकेला, पोटामंदी पिचवा ठेकेला. वाघन खाचा मारा केला, वाघन खाचा मारा केला. तरा भडलं. धर्मवीर संभाजी महाराज की जय. भवानी. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती स्वर्गरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टवधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराष्ट्रराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की. चला थोडंसं ओली वेळवर ताव मारूया, कारण कसं आहे बराच वेळ झालाय, ॲक्च्युली काही खाल्लं नाहीये. आल्यापासून थोडंसं ताव मारूया. मित्रांनो, सगळे आपली गँग आहे तिथं, म्हणजे आपल्या जुन्या भाड्यांमध्ये असलेली गँग आणि त्यांची मुलं, हे खरंच एक थोडी एक भावना असते, कारण एक 15-20 वर्षापासूनचं एक बॉन्डिंग तयार झालं असतं आणि ती भावना ज्या ठिकाणी ते आम्ही मानतोय. चला एन्जॉय करा. माझ्या हातात. हां, ओके, चला. जोकर जवळ बघितलं ना किती उंच आहे बघा, म्हणजे एकदम विषय खोल. ते काहीतरी मनोरंजक म्हणलं ना, काहीतरी भारी व्हायला लागतं आणि खरंच खूप भारी आहे. हाईट बघा, ये है हाईट बघा, हाईट म्हणजे हाईट आहे. ये हा खरंच बाहेरच्या पार्टीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला भेटतात आणि हाच खरा एन्जॉय असतो मित्रांनो पार्टीचा. बघा हे पण आलंय, गोरीला आलंय, म्हणजे बघा विषय हा. चलो, म्हणजे एका गोरेला पाठीमागची किती मेहनत असते. मला पहिल्यांदा वाटलं की एक चार्जिंग होती होतं, पण ऍक्च्युअल मध्ये तसं नाही. किती म्हणजे मेहनत लागते बघा भावाने या गोष्टी करायला, म्हणजे आपोआप नसते. म्हणजे किती स्ट्रगल करून आज या माणसाने आज हे पार्टीचं एन्जॉयमेंट केलं भावानं. खरंच जबरदस्त. सल्यूट माणसाला, सल्यूट. मस्तपैकी एन्जॉयमेंट वाला व्हिडिओ होते मित्रांनो. विशेष म्हणजे बघा आईस्क्रीम मस्तपैकी आता आपल्या मित्रमंडळीने दिली आहे माझ्यासाठी, पण ऍक्च्युअली कसं होतं शूटिंग साठी दाखवावं लागतं भावना. ऍक्च्युअली बायकोला द्यायची, बायको खुश म्हणजे आपलं सगळं खुश. हे घे मॅडम, ओ मॅडम घ्या. बघा मॅडमला दिली, मॅडम खुश महत्वाची. स्वस्तिक शेट ऑलरेडी खुश केला यांनी
आपल्या भावांनी सगळा खुश केलाय त्याला, हे बघा, मस्त खाते म्हणजे आईस्क्रीमचा पूर्ण फील घेते बाई. दाढी दाढी कोणाला आली. मस्त एन्जॉय चाललाय भावांना पार्टी मधला. बघा तुम्ही बघू शकता खूप सारे असे फॅमिली मेंबर्स या ठिकाणी येत आहेत. थोडं थोडं म्हणजे शेल जसं जसं बनन असं एन्जॉय करतात. खरी फॅमिली असते सोबत, सगळे मिळून खाणं याला म्हणतात एन्जॉयमेंट. तर चला एन्जॉय करूया आपण पण. तर आपला स्वस्तिक शेट मस्त एन्जॉय करतोय. बाईने फुल माहोल केलाय. या बघा ये डुंगी बुंगी तू खावं का मध्ये मध्ये, नाही तर तू या तुझ्या मागे माझा विचार करता थोडा 24 तास तुझ्या नावाचा वाचतो मी काढा वेडा मी वेडा वेडा तुझ्याच मागे वेडा दोन्ही किती सुंदर तुला देवाने बनवलं प्लस त्याने त्यातून मला तुझा मित्र बनवलं तुम्हाला ते तुझं सगळं प्रेम मला दे एकदा नाही दोनदा नाही 100 वेळा दे पहिल्या हातून चोरी पण तुझ्यासारखी कोण नाही एकटी नशा डोळ्यात I request all again to return service. All staff is came for you. पार्टीचा माहोल जो असला ना तर जेवणासाठी प्रत्येकाला वांग ही लावावंच लागते. कारण प्रॉपरनेस, कारण भरपूर व्यवस्थित पद्धतीने सगळं कार्यक्रम चाललाय आणि जेवणाचे पण भरपूर सगळे मेनू तुम्हाला भेटणार इथं बघायला. आणि इथं पण आपलं ताट भरती आहे आणि मी स्वस्तिकला घेतोय कारण पालकाचं एक कर्तव्यच असतं. हा जे जे मेनू आपल्याला लागणार ना तेच घे, विनाकारण वाया घालवाय नका घेऊ. ते नियोजन चाललंय या ठिकाणी डॉक्टर एशिनचं. तर एकदम भारी होते. आदिता पण आपली मस्त घेते, जे जे लागते त्या पद्धतीने घ्या, वाया नका घालू. आई साहेब पण आपले घेत आहेत, एकदम प्रॉपर चालू आहेत. हे बघा थोडं पोपो फायनली ताट बघून आले तर बघा आई साहेबांनी बघा आई किती खुश आहे. व्हरायटीज ऑफ मेनू या ठिकाणी आणि आपलं हे ताट आहे असं एवढं आणि आदिताचं ताट आहे. ऍक्च्युली आम्ही कॉम्बिनेशन मध्येच खाणार आहे. फायनली आपल्या व्हॅरोकच्या गेट टुगेदरचा व्हिडिओ या सीझन बँकवेट मध्ये कसा वाटला नक्की सांगा आणि आवडलास तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आपण भेटू अशाच सुद्धा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. गणपती बाप्पा मोरया.